तर आज आपण जाणार आहोत सेवन सिस्टर हिल्स. आपल्या सोबत आहे आपली जिओ मार्टची गँग. 500चं टाकलं न निघलो. बजरंग बली की जय. आनंदवन चौकात मस्त नाश्ता केला आणि निघलो. आमचे सवंगडी कुठेही जायचं म्हणलं तर एका पायावर तयारच. यावर शेगाव प्रत्येक गावात यांनी थांबतेस. याचं का राहते ना का नाही का, पण सोबती लई भारी भेटले जीवा भावाची. गोष्टी सांगत सांगत कवा चिमूर आलं लक्षातच नाही आलं. बालाजी मंदिर बस स्टॉप चिमूर. इथं मस्त चहा पेला. इथं भला माणूस भेटला. यानं सोपी रस्ता सांगितला. निघलो. चिमूरच्या थोडं बाहेर निघलं का आरटीएम कॉलेज आहे. तिथून सरळ जायचं. थोडं समोर गेलं का एक गाव पडते. त्याच्यानंतर पुन्हा डावा घ्यायचा. बाकी काही असो रस्ते जबरदस्त आहे. ट्रॅव्हलिंगले बम मजा येते. ह्या माणूस आम्हाला म्हणे चाला जंगलात तुम्हाला वाघ दाखवतो म्हणे, पण त्याचं बोलणं ऐकूनच आमची फाटली. या शेवटचा स्टॉप सोनापूर. याचं दुकानदारानं व्यवहारून टाकलो. आग्या डसून मारून टाकते म्हणे. तरी पण कसं हिम्मत करून निघलो. इथून पेरजागड 2 किलोमीटर आहे म्हणजेच सेवन सिस्टर हिल्स. वणी पासून 110 किलोमीटर म्हणजेच नागपूर एवढ्या दूर पडते. आणि चिमूर पासून 30 किलोमीटर. शेवटी आम्ही तयारी केली वर चढाची. भाऊ म्हणे मी काही चढत नाही. या दुगाचं काम कठीणच आहे राजा. सगळे तावाना निघले. एकापेक्षा एक भारी. वरून आग्याचं भेव. रस्ता तर रस्ताही लई खतरनाकच होता. यायचा प्रॉब्लेम पहिलंच सांगितला. सगळे समोर चढले पण मी यायला घेतल्याशिवाय चढलो नाही. कसं आहे सोबत घेऊन चालायला लागते भाऊ. शेवटी एक स्टॉप घेतला आणि पुन्हा निघलो. जयकांत शिकरेचा लहान भाऊ राहुल शिकरे पुन्हा थकला. कारण जाणारे येणारे लोक म्हणे पुन्हा एक तास चढा लागते म्हणे. अर्धवेतल्या लोकांनी भेवाडून टाकलं. या पहाडावर अशा गोष्टी पाहायला भेटल्या का तुम्ही विचारच करू शकत नाही. त्याची 3 तासाची मूवी वेगळीच बनते. या आहे 7 बहिणी ज्यांच्या नावावर या पहाडाचं नाव देण्यात आलं सप्तबहिणी. शेवटी खूप परिश्रम घेऊन आम्ही चढलो पहाडावरती. असं वाटत होतं एखादा गड जिंकला. वरचा नजारा पाहून दिवसभराचा थकवा विसरूनच गेलो. या कच्चा चिवडा आम्ही स्वतः सामान घेऊन बनवून घेतला. या गडावर काहीच भेटत नाही म्हणून पाण्याच्या बाटला असो काही खायचं असो सोनेगाव मधूनच घ्या. या गडावर 3 शिवजींच्या मूर्त्या आहे. एका मंदिराचं बांधकाम केलं पण यात मूर्तीच नाही. बाकी इथला नजारा जबरदस्त आहे. तुम्ही कधी सेवन सिस्टरला गेले आहात का? गेले असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा.